मी जालना शहरात राहणारा एक मुलगा. माझे नाव अजय. अचानक कंपनीचा कॉल आल्यामुळे आज संध्याकाळीच मला पुण्यासाठी निघायचे होते. असे तर माझे काम वर्क फ्रॉम होमच सुरू होते. आठवड्यातून एकदा मला पुण्याला जावंच लागत होतं, कारण कंपनीचे नियमच तसे होते. आम्हाला प्रेझेंटेशन देण्यासाठी त्या ठिकाणी बोलवण्यात यायचे. पण या आठवड्याचं काम पुण्याला माझे झाले होते. पण काहीतरी इमर्जन्सी कामामुळे मला परत कंपनीने त्या ठिकाणी बोलावले होते. म्हणून मी पुण्याला निघण्यासाठी आज सकाळच्या बसने जाणार होतो. म्हणून मी जालना बसस्टँडवर गाडीची वाट पाहत उभा होतो. आणि बरोबर 9 वाजेच्या सुमारास पुण्याची बस ही बसस्टँडवर येऊन उभी राहिली. भरपूर गर्दी गाडीत चढण्यासाठी गोळा झाली होती, कारण आज गुरुपौर्णिमा होती आणि शिर्डीत जाणारे भरपूर भाविक त्यासाठी गर्दी करत होते. मी कसा तरी वाकून सगळ्यात अगोदर गाडीत जाऊन सीट सांभाळली आणि खिडकीतून बॅगा देणारेही भरपूर लोक जागेसाठी विनवण्या करत होते. मी एका म्हाताऱ्या माणसाची बॅग घेऊन त्यांची जागा माझ्या शेजारी मी बुक केली आणि मेन गेटवरून त्यांची मी येण्याची वाट पाहू लागलो. पण गाडी आता क्षमतेपेक्षा जास्त भरली होती. जोपर्यंत ते बाबा येत नाही तोपर्यंत प्रत्येकजण मला हेच विचारत होते, भैया आपके बगल वाली सीट खाली आहे क्या? मी त्यांना नाही म्हणूनच उत्तर देत राहिलो. आणि काही वेळानंतर ते बाबा माझ्या जवळ येऊन त्यांच्या जागेवर बसले. मी त्यांना मुद्दामून खिडकीच्या साईडला बसवले. गाडीत अजूनही भरपूर बायका उभ्याच होत्या. प्रत्येक माणसाची आणि बायांची कोणत्या ना कोणत्या सीटवर बसण्याची धावपळ सुरूच होती. ज्या सीटवर 2 माणसं बसण्याची क्षमता होती, त्या सीटवर 3-3 जण बसू लागले होते. माझ्या शेजारीची एक बाई उभी होती. तिच्या हातात तिची लहान, साधारणतः 3-3.5 वर्षाची मुलगी होती. आणि त्या गर्दीत जास्ती चेंगराचेंगरी झाल्यामुळे ती लहान मुलगी फार रडत होती. आणि ती बाई आपल्या मुलीला प्रेमाने सांगू लागली, बेटा रो मत, अभी कुछ देर में ही गाडी शुरू हो जाएगी. मला त्या बाईबद्दल फार काळजी वाटू लागली. आणि तिच्या हातात असलेल्या ती गूढ मुलगी, तिच्यावर मला ही दया येऊ लागली होती. म्हणून त्या बाईला मी म्हणालो, मॅडम आप मेरे बगल वाले सीट पर बैठ जाओ. मी असं म्हटल्यानंतर त्या बाईलाही छान वाटले. मग ती म्हणाली, ठीक आहे भैया. पण जागा पुरेशी होत नव्हती. तेवढ्यातच शेजारी बसलेले बाबा मला म्हणाले, बेटा क्यों बिठा रहे हो उनको, हमें ही दिक्कत हो जाएगी बैठने में. मग मी त्या बाबांना समजावून सांगितले, अरे बाबा उनके हाथों में छोटी बच्ची है, वो कब तक खड़ी रहेगी और आपको जगह भी मैंने ही दी है. मग ते बाबा खिडकीला चिटकून सरकले आणि आम्हा दोघांना बसण्यासाठी जागा झाली. मग त्या मॅडम मला धन्यवाद म्हणाल्या. आप जैसे लोग बहुत कम होते हैं जो दूसरों की फिक्र करते हैं. मग मी त्या मॅडमांना विचारले, आपको कहाँ जाना है मॅडम? त्यावर त्या मला म्हणाल्या, मुझे शिवाजीनगर पुणा तक जाना है. मग त्या मॅडमने मला विचारले, आपको कहाँ जाना है? मग मी त्यांना सांगितले, मुझे भी पुणा ही जाना है. आमची गाडी जालन्यावरून हळूहळू संभाजीनगरला येऊन पोहोचली. त्या बाईच्या हातातली लहान मुलगी फार रडू लागली होती. ती सीट खूपच लहान होती, म्हणून ती बाई आपले पाय तिरकस करून आमच्या सीटवर बसली होती. मग मी त्या बाईला सांगितले, मैडम आप अपने पैर सीधे कर लो ताकि आपको भी और मुझे भी बैठने में आसानी हो जाएगी. और आपकी ये छोटी बच्ची है ना, वो मेरी गोद में दे दो. त्यावर ती म्हणाली, ठीक है भैया. मग मी त्या मुलीला माझ्या मांडीवर घेतले आणि ती मुलगी माझ्या मांडीवर येताच शांत झाली. मग ती बाई सरळ बसली. आता आम्हाला बसायला थोडं कम्फर्टेबल वाटू लागले. तिची लहान मुलगी माझ्या मांडीवर असल्याने त्या बाईला माझ्या शरीराचा स्पर्श वारंवार होऊ लागला होता. आणि ज्या वेळेस गाडी वेगाने धावू लागली तेव्हा माझ्या हाताची कोणीही त्या बाईच्या अशा ठिकाणी स्पर्श झाली. त्याच वेळेस माझ्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा व तरंग उडू लागली होती.
तो त्या ठिकाणचा नाजूकपणा व तिच्या खांद्यावर दिसणाऱ्या त्या लाल पट्ट्या मला तिच्याकडे जास्तच आकर्षित करत होत्या. आता त्या बाईचे बाळही माझ्या मांडीवर झोपले होते. आता ती बाई ही हळूहळू डुलक्या देत होती. माझे पूर्ण लक्ष तिच्यावरच होते आणि वारंवार तिची मान माझ्या खांद्यावर येऊन थांबत होती. गाडी आता संभाजीनगर होऊन शिर्डीला येऊन पोचली होती. माझ्या शेजारी बसलेले बाबा आता खाली उतरणार होते. आता त्या सीटवर मी आणि त्या मॅडमच बसणार होतो, कारण की गाडीतली गर्दी पूर्णपणे कमी झाली होती. मग मी त्या बाईला सांगितले, मैडम आप इस खिड़की की तरफ बैठ जाओ ताकि आपको भी हवा लगेगी और बैठने में आसानी हो जाएगी. मग ती बाई मला ठीक आहे म्हणाली आणि माझ्या मांडीवर असलेलं बाळ तिने तिच्या मांडीवर घेतले. काही वेळाने गाडी शिर्डीतून पुण्यासाठी रोडावर धावू लागली. मग त्या बाईने मला विचारले, आप पुणे में जॉब करते हो क्या? त्यावर मी तिला सांगितले, हाँ मैं जॉब करता हूँ. आता त्या बाईची मुलगीही तिच्या मांडीवर खेळू लागली होती. मग मी त्यांना विचारले, मॅडम आप भी जॉब करते हो क्या? त्यावर त्या मला नाही म्हणाल्या. मैं एक हाउसवाइफ हूँ, मेरे हस्बैंड जॉब करते हैं. मग त्या बाईने मला माझे नाव विचारले, आपका नाम क्या है? तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मेरा नाम अजय है. और आपका? मग त्या बाईने मला तिचे नाव अंजली सांगितले. आता दुपारचे 12 वाजले होते. मलाही फार झोप येऊ लागली होती आणि अंजली सीटवर डोकं ठेवून झोपलीच होती. मग मागच्या सीटवर डोकं ठेवणे तिला कम्फर्टेबल वाटत नव्हते, म्हणून अंजलीची मान वारंवार माझ्या खांद्यावर येऊन थांबत होती. मग मी पण माझ्या खांद्यावर तिच्या मानेची मजा घेऊ लागलो होतो. अंजलीचे बाळही तिच्या मांडीवर झोपले होते आणि मीही हाताची घडी घालून माझ्या सीटावर झोपलो होतो. आणि ज्यावेळेस गाडी चालत होती त्यामुळे अंजली ही डाव्या उजव्या बाजूला हालत होती, म्हणून तिच्या पोटाचा स्पर्श माझ्या हाताला वारंवार होत होता. त्यामुळे माझ्या हातातल्या बोटांची चूडबूड ही जास्त होत होती. मग अचानक अंजलीच्या मांडीवर तिचे झोपलेलं बाळ हे उठले आणि ती त्याला जीव घालण्यासाठी असे दृश्य मी तिचे पाहिले की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. ते त्यावेळेस इतके सुंदर व कोवळे दिसत होते. मी माझ्या आयुष्यात असं चित्र प्रथमच पाहिले होते. त्यांच्याकडे पाहत पाहत गाडी एका ढाब्यावर येऊन जेवणासाठी थांबली. सर्व गाडी खाली झाल्यानंतर आम्ही दोघंही जेवणासाठी खाली उतरलो. आम्हा दोघांचे जेवण झाल्यानंतर अंजली जेवणाचे पैसे पेड करण्यासाठी काउंटरवर गेली आणि त्याच वेळेस माझं लक्ष तिच्याकडे गेले आणि मी तिच्याजवळ जाऊन म्हणालो, अंजली यह ठीक नहीं है, इस खाने का बिल मैं ही दूंगा. तेव्हा अंजली मला म्हणाली, नहीं अजय, तुमने मेरी काफ़ी हेल्प की है, थोड़ा तो फर्ज मेरा भी बनता है. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, इसमें फ़र्ज की क्या बात है, मैंने तो एक इंसानियत के नाते मैंने तुम्हें बस में बैठने को जगह दी है. मग मी स्वतः फोनपेने बिल पेड करून आम्ही परत गाडीत येऊन बसलो. गाडी रोडावर येऊन धावू लागली आणि अंजली मला म्हणाली, अजय तुम्हारी शादी हो गई है क्या? त्यावर मी तिला म्हणालो, अभी तक नहीं. मग मी अंजलीला विचारले, अंजली तुम्हारे घर में कौन कौन रहता है? तेव्हा ती मला सांगू लागली, मेरे घर में मेरे हस्बैंड और मैं ही रहती हूँ. वो भी प्राइवेट कंपनी में काम करते हैं. 12-12 घंटे की उनकी शिफ्ट रहती है. इस हफ्ते उनकी पूरी नाइट शिफ्ट है. जब कभी तुम्हारे पास टाइम होगा तब तुम आ जाना मेरे घर पे. शिवाजी नगर में ही रहती हूँ मैं. यह मेरा मोबाइल नंबर है. जब तुम आओगे तो फ़ोन कर देना. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, ऐसे तो मेरे पास टाइम भी बहुत कम रहता है, मगर मौका मिलेगा तो पक्का आऊँगा तुम्हारे घर. आमच्या दोघांच्या गप्पा गोष्टींमध्ये पुण्यालाही गाडी लवकरच पोचणार होती. आता संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आम्ही शिवाजीनगर
बसस्टँडवर येऊन आमची गाडी थांबली. पूर्ण बस खाली झाली आणि मी अंजलीला म्हणालो, मैं तुम्हारे लिए ऑटो करवा देता हूँ, तुम उसमें बैठकर घर चली जाना. तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय, मेरे हस्बैंड भी मुझे लेने अभी आ नहीं सकते क्योंकि उनकी इस हफ्ते नाइट शिफ्ट चल रही है ना. आप मुझे मेरे घर तक छोड़ सकते हो क्या? मैं खाली रिक्वेस्ट कर रही हूँ आपसे, ज़बरदस्ती नहीं. अगर आपको कोई काम ना हो तो आप आ सकते हो मुझे छोड़ने. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, इतनी रात को मैं तुम्हारे घर कैसे आ सकता हूँ? अगर अगल बगल में किसी ने देख लिया तो तुम्हारे लिए मुसीबत खड़ी हो सकती है. तेव्हा अंजली मला म्हणाली, अजय, मैं कोई किराए के घर में नहीं रहती हूँ, मेरा खुद का घर है. और रही बात घर जाने की, क्योंकि इतने बड़े सिटी में रात को अकेले ऑटो में जाने के लिए मुझे डर लगता है, इसलिए मैं बोल रही थी. तेव्हा मी अंजलीला हो म्हणालो, चलो मैं छोड़ देता हूँ तुम्हें घर. मग आम्हीही ऑटोमध्ये बसून 20 मिनिटानंतर अंजलीच्या घराजवळ येऊन पोचलो. मग तिच्या घरात सामान ठेवून मी परत माझ्या रूमवर निघण्यासाठी जाऊ लागलो. तेव्हा अंजली मला म्हणाली, अरे अजय, घर में तो आओ, बहुत जल्दी है तुम्हें जाने की. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मुझे लगा अब तुम्हारा घर आ गया है तो मेरा काम हो गया, इसलिए मैं अपने रूम पर जा रहा था. मग अंजली मला म्हणाली, अभी तो मेरे हस्बैंड भी घर में नहीं है, तुम रात का खाना खा के सुबह ही निकल जाना. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, नहीं अंजली, मुझे काफ़ी देर हो जाएगी. त्यावर अंजली म्हणाली, तुमने मेरी बस में इतनी हेल्प की और अब बारी मेरी आई हेल्प करने की तो तुम मना कर रहे हो. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, चलो ठीक है बाबा, रुक जाता हूँ, नाराज मत होना. अंजली मला तिच्या घरात घेऊन आत आली. घर आतून फार सुंदर होते तिचे. मग तिने मला बसण्यासाठी खुर्ची दिली आणि टी व्ही ऑन केला. मग आपल्या झोपलेल्या बाळाला ती बेडरूममध्ये बेडवर टाकून परत बाहेर आली आणि म्हणाली, अजय, खाने में क्या खाओगे तुम? तेव्हा मी अंजलीला म्हणालो, तुम्हें जो भी अच्छा लगता है ना वो बना दो, मैं खुशी खुशी खा लूँगा. तेव्हा अंजली मला म्हणाली, मैं अभी तैयार होके आती हूँ, फिर तुम बाद में फ्रेश हो जाना. मी अंजलीला ठीक आहे म्हणालो आणि तिचे घर मी खुर्चीवर बसूनच न्याडू लागलो. मग अंजली तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिच्या घरात वेगवेगळ्या कलरच्या आणि सुंदर सिनऱ्या होत्या. त्यातील एक सिनरी मला खूप आवडली होती आणि ती सिनरी तिच्या बेडरूमच्या बाहेर टांगलेली होती. मी काही वेळापर्यंत त्याच ठिकाणी उभा राहून ती सिनरी जोडून पाहत होतो आणि अचानक बाथरूममधून अंजली बाहेर आली. तिची आणि माझी नजरानजर झाली. तिला मी अशा अवस्थेत पाहिले होते की मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो. अंजलीने मला तिथं उभा पाहून ती परत बाथरूममध्ये गेली आणि मी तिला सॉरी म्हणत परत हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसून टी व्ही पाहू लागलो. आणि काही मिनिटांनी अंजलीही तयार होऊन हॉलमध्ये आली आणि म्हणाली, अजय, तुम भी फ्रेश हो जाओ. तिचे शब्द कानावर पडताच मी एक नजर तिच्याकडे टाकली. तयार होऊन अंजली एवढी सुंदर दिसत होती की तिच्यावरून माझी नजरच हटत नव्हती. घरात घुसतेवेळी अंजलीने साडी घातली होती आणि आता तिने काळ्या कलरचा गाऊन घातला होता. मग मी तिच्याकडे पाहून खुर्चीवरून उठून बाथरूमच्या दिशेने जाऊ लागलो आणि अंजलीही आम्हा दोघांच्या स्वयंपाकाचा संच लावण्यासाठी किचन रूममध्ये आली. मी बाथरूममध्ये आल्यानंतर मला समोर असे दिसले की मी त्यांना पाहून माझे भानच हरपलो. त्या ठिकाणी अंजलीचे लाल कलरचे आतले कपडे हँगिंग केले होते. मी माझ्या आयुष्यात हे दृश्य प्रथमच पाहत असल्याकारणाने मला त्यांना हात लावण्याची उत्कंठा अधिकच वाढली होती आणि त्यांच्याकडे पाहून अंजलीबद्दलचे आकर्षण माझं जास्तच वाढू लागलं होतं.
10 मिनिटांनी मी फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा अंजली ही किचनमध्ये पोळ्या करत होती. मग मी परत हॉलमध्ये येऊन टी व्ही समोर बसलो. आता रात्रीचे 9 वाजण्यात आले होते. अंजलीने मला जेवण्यासाठी आवाज दिला. मलाही फार भूक लागल्यामुळे मी पण फटक्यात उठून जेवणासाठी अंजलीने जी चटाई टाकली होती त्यावर जाऊन बसलो. अंजलीने फक्त माझ्यासाठीच ताट करून आणली होती. त्यात तिने शेवभाजी व पोळ्या बनवल्या होत्या. मग मी अंजलीला म्हणालो, तुम्हें खाना नहीं खाना है? तुम्हें भूख तो लगी होगी ना? अंजली, तो मेरे साथ ही तुम बैठ जाओ खाने के लिए. मग अंजली मला म्हणाली, ठीक आहे. मग अंजलीने पण तिच्यासाठी जेवणाचे ताट बनवले आणि आम्ही सोबतच जेवण करू लागलो. स्वयंपाक फार छान केला होता म्हणून मी तिची स्तुती करू लागलो. अंजली, तुम्हारे हाथों में जादू है. ऐसी सब्जी मैंने पूरी जिंदगी में खाई नहीं. इतनी स्वादिष्ट बनाई है तुमने. तेव्हा अंजली मला धन्यवाद म्हणून म्हणाली, और आराम आराम से पेट भर के खाना. अब तुम्हें कहीं जाना नहीं है, असं म्हणू लागली. आणि तेव्हाच माझी नजर तिच्या गाऊनच्या उघड्या असलेल्या हुकवर गेली. त्याच्या आतून दिसणारे ते काळ्या कलरचे कपडे मला तिच्याकडे जास्तच आकर्षित करत होते. अधूनमधून माझे लक्ष त्याच ठिकाणी जाऊ लागले आणि या गोष्टीची कल्पना अंजलीलाही झाली होती. मग तिने तो हुक न लावता तसाच राहू दिला आणि माझी नजर त्याच्यावरच पडू दिली. जेवतानाही माझ्या हातांची चुळबुळ त्यांना स्पर्श करण्यासाठी सुरूच होती आणि त्यांच्याकडे पाहत मी 2 पोळ्या जास्त खाऊन पोट भरून जेवण केले. जेवण झाल्यानंतर मी हात धुवून टी व्ही समोर येऊन परत बसला. टी व्हीवर साऊथ इंडियन मूव्ही सुरू होता आणि अंजली किचनचं आवरत होती. काही वेळानंतर अंजलीचं काम झाल्यानंतर तीही माझ्याजवळ येऊन बसली. आम्ही दोघांनी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत त्या पिक्चरचा आनंद घेतला. आता अंजलीला व मलाही झोप लागत होती म्हणून ती तिच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली आणि दुसऱ्या रूममध्ये माझ्या झोपण्याची तिने सोय केली होती. नवीन जागा असल्यामुळे मला त्या ठिकाणी झोप लागणारच नव्हती याची मला खात्री होती. म्हणून मी झोपेतूनच आपला मोबाईल पाहून टाईमपास करू लागलो. आता रात्रीचे 1 वाजले होते आणि अचानक मला कोणीतरी खाली पडण्याचा जोरात आवाज झाला. मी धावतच रूममधून बाहेर आलो आणि डायरेक्ट अंजलीच्या रूमजवळ येऊन थांबलो. अंजलीचा रूम हा उघडाच होता, पण त्या ठिकाणी अंजली नव्हती. मग मी बाथरूमच्या दिशेने वळालो. बाथरूमचा दरवाजा हा आतून लावलेला होता आणि मी अंजलीला आवाज देऊन विचारू लागलो, क्या हुआ अंजली, किस चीज़ की आवाज़ ती है? तेव्हा आतून अंजलीचा आवाज आला आणि ती म्हणाली, कुछ नहीं अजय, थोड़ा पैर स्लिप हो गया था इसलिए मैं बाल्टी पर गिर गई थी. मग मी अंजलीला विचारले, ज़्यादा तो लगा नहीं ना तुम्हें? तेव्हा अंजली मला म्हणाली, नहीं नहीं, कुछ नहीं लगा मुझे, आ रही हूँ मैं बाहर. मग अंजलीने बाथरूमचा दार उघडला आणि लंगडत लंगडत ती एका पायावर चालू लागली. तिच्याकडे पाहून मला विचित्रच वाटले आणि मी तिला म्हणालो, तुम तो कह रही थी कुछ नहीं लगा, फिर एक पैर पर क्यों चल रही हो? मी तिच्यासमोर बन्यांवरच उभा होतो. माझ्या शरीराकडे ती एकटक नजरेने पाहत होती आणि म्हणाली, अजय, तुम्हारा शरीर का फिटनेस अंदर से तो बहुत कड़क और मज़ेदार लग रहा है. मग मी अंजलीला म्हणालो, वो सब छोड़ो, मेरे कंधे पर हाथ रखो, मैं तुम्हें बेडरूम में छोड़ देता हूँ. तेव्हा अंजलीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या हाताचा स्पर्श जेव्हा माझ्या खांद्याला झाला तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा तिच्यासाठी निर्माण झाली. अजूनही अंजलीने तिच्या गाऊनचा हुक लावलेला नव्हता, पण आज त्या ठिकाणी पाहून तिने आपले आतले कपडेही घातलेले नव्हते. जेव्हा मी तिला तिच्या बेडरूममध्ये सोडण्यासाठी जात होतो तेव्हा तिच्या त्या
ठिकाणचा स्पर्श माझ्या खांद्याला होऊ लागला होता. तो स्पर्श एखाद्या नरम कापसासारखा मला जाणवू लागला होता. आणि तो स्पर्श आता अंजलीलाही हवाहवासा वाटत होता. म्हणून ती अधिकच वजन देऊन माझ्या खांद्यावर हात दाबू लागली. मी तिला रूममध्ये घेऊन आल्यावर बेडवर बसवले आणि कोणत्या ठिकाणी लागले आहे ते पाहू लागलो. अंजलीच्या पायावर सूज आली होती. मग मी तिला म्हणालो, अंजली, तुम्हारे घर में कोई आयोडेक्स और बाम है जो मैं तुम्हारे पैर पर लगा सकता हूँ? इससे तुम्हारे पैर की सूजन भी कम हो जाएगी और दर्द भी खत्म हो जाएगा. तेव्हा अंजली उठून स्वतःच घ्यायला त्या वस्तू जाऊ लागली. मग मी तिला म्हणालो, अरे तुम अकेले क्यों जा रही हो? मुझे बताओ, मैं लेके आता हूँ. तेव्हा अंजलीने समोरच्या ड्रायव्हरकडे इशारा करून मला सांगितले, उसे खोलो, उसमें आपको 2-3 पेन किलर ट्यूब मिल जाएंगे. मी फटक्यात उठून त्या ड्रावरमध्ये मूळ ट्यूब पडलेला होता. तो ट्यूब उचलून मी अंजलीजवळ घेऊन आलो आणि तिच्या पायावर लावू लागलो. माझ्या हातांचा स्पर्श जेव्हा अंजलीच्या पायांना झाला तेव्हा तिने आपले डोळे गच्च मिटून ठेवले होते. कारण माझ्या हातांचा स्पर्श तिच्या मनातही एक वेगळीच तरंग निर्माण करत होता. मग मी तिच्या पायाला एका फाटक्या कापड्याने बांधून तिला आराम करायला सांगितला. आणि मी जेव्हा झोपण्यासाठी माझ्या रूममध्ये जाऊ लागलो तेव्हा अचानक अंजलीने माझा हात धरून मला तिच्या जवळ बसायला सांगितले आणि ती मला सांगू लागली, अजय, तुम कितने अच्छे हो. एक औरत के बारे में कितना ख्याल रखते हो. जब तुम्हारी शादी हो जाएगी ना, तुम्हारी बीवी तुमसे कभी भी नाराज़ नहीं होगी. लिख लेना तुम. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मुझ में तुम्हें ऐसी कौन सी खास बात दिखाई दी. मग अंजली मला सांगू लागली, तुम्हारे दूसरे के प्रति मदद करने की जो भावना है वो मुझे बहुत अच्छी लगी. एक मेरे पति है जो पूरा दिन अपना टाइम काम में ही बिता देते हैं और बस घर के ईएमआई के बारे में ही सोच के पूरी रात गुजार देते हैं, मगर मेरे बारे में उनको कोई परवाह नहीं है. अपने बीवी को खुश कैसे रखना है इतना भी ज्ञान नहीं है. बीवी से प्यार करने की पहल पहले पुरुष ही करता है. हमारे दोनों में उल्टा है. मुझे ही उनको समझाना पड़ता है की बीवी से प्यार कैसे करना पड़ता है. जेव्हा अंजली मला सांगत होती तेव्हा मी तिच्या शेजारीच बेडवर बसून ऐकत होतो. अंजलीने सर्व आपबीती मला ती दुखत मनाने सांगू लागली आणि सांगता सांगता अचानक तिच्या आत माझ्या अशा ठिकाणी स्पर्श झाला, मी तुम्हाला शब्दातही ते सांगू शकत नाही. मग मी अंजलीला म्हणालो, अंजली, अभी तक मेरी शादी भी नहीं हुई है और तुम्हारे पास सब कुछ देने के लिए तुम्हारे पति है. मैं तुम्हारे साथ और उनके साथ ऐसा विश्वासघात नहीं कर सकता हूँ. हम खाली एक दोस्त बनकर रह सकते हैं. तेव्हा अंजली मला म्हणू लागली, एक दोस्त का भी तो फर्ज बनता है दूसरे दोस्त की मदद करना. मैं तो खाली जो काम मेरे पति से नहीं होता है वही करने के लिए मैं तुम्हें बोल रही हूँ. मी अंजलीच्या शब्दांमध्ये कन्फ्यूज झालो होतो. तशी अंजली मला फार आवडायला लागली होती आणि अचानक अंजलीने माझा हात तिच्या हातात पकडला. माझे अंग थरथरायला लागलं होतं. मला काहीच सुचत नव्हते. मी एकटक नजरेने अंजलीकडेच पाहत होतो आणि अंजलीही माझ्याकडे पाहत होती. हळूहळू अंजली माझ्याकडे सरकू लागली होती. तिला फक्त माझ्याच प्रेमाची ओढ लागली होती. आम्ही एकमेकांकडे पाहत असताना आमचे ओठ केव्हा जवळ आले ते आम्हालाही समजले नव्हते. आता फक्त आमचे दोघांचे गरम श्वास एकमेकांच्या गालांना स्पर्श होऊ लागले होते. मग वेळ वाया न जाऊ देता अंजलीने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. त्यावेळेस माझ्या मनाची उत्कंठा तिच्यासाठी तयार झाली होती, ती मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग अंजलीने हळूहळू 15 मिनिटापर्यंत माझ्या ओठांचा रस चाखला. अंजलीला माझ्यामुळे
खूपच आनंद मिळाला होता. मग हळूहळू आम्ही आमचे अंगावरचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. आणि अचानक अंजलीचे लक्ष माझ्या पोटावर असलेल्या सिक्स पॅककडे गेले. ती म्हणाली, माझ्या नवऱ्यापेक्षा तुझे तर हे फारच कडक आणि ऊर्जेदार दिसतात. मग अंजलीने मला घट्ट मिठीत दाबून घेतले आणि मनसोक्त मनाले मला भरभरून प्रेम करायला सुरुवात केली. रात्रीच्या 5 वाजेपर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीत राहून नवीन प्रेमाला सुरुवात केली. आता आमचे नित्य नियम झाले होते. जेव्हा अंजलीच्या नवऱ्याची दिवसा ड्युटी असायची तेव्हा मी तिच्या घरी दिवसा जाऊन तिला भेटायचो आणि जेव्हा तिच्या नवऱ्याची रात्रीची शिफ्ट असायची तेव्हा रात्रभर तिच्या घरी थांबून आम्ही एकमेकांवर भरभरून प्रेम करायचो. आता अंजलीला तिच्या नवऱ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. ती फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम करायची आणि मलाही तिला सोडून जायची अजिबात इच्छा होत नव्हती. मीही घरी वापस न जाता त्याच ठिकाणी रूम करून वर्क फ्रॉम होम पाहू लागलो होतो. अशा प्रकारे बसमध्ये भेटलेली अंजली ही माझं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर घेऊन येईल याची मला कल्पनाही नव्हती. अंजली आता तिच्या नवऱ्याला न सांगता सर्व इच्छा माझ्याकडूनच पूर्ण करू लागली होती. तिला जर गावी जायचं राहिलं तर प्रायव्हेट स्लीपर बसनेहीच आम्ही दोघं एकाच सीटवर झोपून जाऊ लागलो होतो. ती माझ्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की ती आपल्या नवऱ्यालाही घटस्फोट द्यायला तयार झाली होती. पण माझ्या घरच्यांच्या भीतीमुळे मी तिला तसं करायला नाही सांगितलं होतं. कारण माझ्या घरच्यांच्या नजरेत माझी इमेज खूपच सभ्य मुलाची होती. मी फक्त तिचा फोन आल्यावरच तिला भेटायला जायचो आणि मनसोक्त आनंद आम्ही दोघं एकमेकांसोबत घ्यायचो.